अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेल्या वैदू समाजाचा वनवास शेवटी संपलाच। वैदू समाजातून पहिल्यांदाच एक लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून निवडून येणं ही या समाजासाठी जवळपास 50 वर्षांच्या राजकीय वनवासानंतर मिळालेली पहिली संधी आहे। कंधार नगर परिषदेतल्या प्रभाग क्रमांक 2 या प्रभागात वैदू समाजाची लोकसंख्या ही 700 आहे आणि याच प्रभागात वडार समाजाचे 500, मुसलमान समाजाचे 350, गोसावी समाजाचे 180, बौद्ध समाजाचे 150 आणि भोई समाजाचे 160 मतदार आहेत। या सर्व समाजांच्या लोकसंख्येतून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप संताराम देशमुख यांचा विजय झाला आणि कित्येक वर्षांनी वैदू समाजाचं अस्तित्व हे फक्त मतदात्यापुरतं मर्यादित न राहता आपल्यातला कोणीतरी तिथं गेल्याची भावना त्यांना मिळाली। गावोगावी फिरून जडीबुटी विकण्याचं काम करणाऱ्या वैदू समाजाचे असंख्य प्रश्न आहेत। अनेक उमेदवार कंधारमध्ये निवडून आले, पण त्यांनी म्हणावं तसं वैदू समाजाचा उद्धार झाला नाही। त्यामुळे आपल्या समाजाच्या शिकलेल्या तरुणाला संधी देऊन आपल्या समाजाचं नेतृत्व वंचितच्या माध्यमातून या समाजानं पुढे आणले। त्यामुळे आता तरी वैदू समाजाचा वनवास खऱ्या अर्थानं संपेल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी प्राईम संवादला नक्की फॉलो करा।